Chapter 6 of Exclusion of Oral by Documentary Evidence म्हणजे काय? काय म्हणलं त्यांनी? ऑफ द एक्सक्लुजन वगळणे. कशाला? एक्सक्लुजन ऑफ ओरल. कशानं? डॉक्युमेंट. So, section 91, exclusion of oral by documentary evidence. तोंडी पुराव्याला कागदोपत्री पुराव्यानं वगळलं जाऊ शकतं. आपला ढोबळमानानं हा मराठी मिनिंग लक्षात ठेवण्यासाठी. नाव सेक्शन 91, एव्हिडन्स ऑफ टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट्स अँड डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी रिड्युस्ड टू द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. कशाबद्दलचा पुरावा आहे? कशाबद्दलचा हा पुरावा आहे? टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट अँड अदर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी, जे की रिड्युस्ड टू द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. कोणताही करार किंवा ग्रँट किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी, संपत्तीच्या व्यवस्थेविषयी, डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी, ग्रँट मिळणे, प्रदान करणे, कॉन्ट्रॅक्ट करार, याचे टर्म्स, याचे टर्म्स जे की डॉक्युमेंटच्या स्वरूपात आहेत, याचा पुरावा हा सेक्शन 91 कव्हर केलेला आहे. नाव प्रोव्हिजन. इट प्रोव्हाइड्स दॅट. काय सांगतो हा? वेन द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट और ऑफ ग्रँट और एनी अदर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हॅव बीन रिड्युस्ड टू द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट, कॉमा, थांबा, इथपर्यंत आधी बघा. काय म्हणतो? जेव्हा एखादा कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हे कागदपत्राच्या स्वरूपात बनविले गेलेले आहेत, तयार केलेले आहेत. हे समजलं? पार्ट फर्स्ट समजला का 91चा? पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलं त्यांनी? When the terms of contract, grant or disposition of property required by law have been reduced to the form of document. हा फर्स्ट पार्ट झाला. आता रिक्वायर्ड बाय लॉ इथे येईल. अँड इन ऑल केसेस इन विच द मॅटर इज रिक्वायर्ड बाय लॉ टू बी रिड्युस्ड टू द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. सेकंड पार्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं पहा? अशा सर्व प्रकारच्या केसेस ज्यामध्ये कायद्यानं ते मॅटर डॉक्युमेंटच्या स्वरूपात असणं बंधनकारक आहे. पार्ट फर्स्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट, डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी विच हॅज बीन रिड्युस्ड इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट. अँड इन ऑल केसेस in which any matter is required by law to be reduced in the form of document. अशा दोन परिस्थिती असताना काय होईल? नो एव्हिडन्स शॅल बी गिवन, अंडरलाईन, नो एव्हिडन्स शॅल बी गिवन इन प्रूफ ऑफ टर्म्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट और अदर डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी और ऑफ सच मॅटर एक्सेप्ट द डॉक्युमेंट इटसेल्फ or secondary evidence of its contents in cases in which secondary evidence is admissible under the provisions herein before contained. शेवटचा पार्ट काय सांगतो? नो एव्हिडन्स शॅल बी गिवन. कशाबद्दलचा? हे पहिल्याचे दोन. कशा करता? इन प्रूफ. कशाचा? ऑफ द टर्म्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट, grant or disposition of property or of such matter. कोणते such matter? Which by law required to be formed in the writing.
एक्सेप्ट द डॉक्युमेंट इटसेल्फ. अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट किंवा डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टीच्या टर्म्सबाबतचा पुरावा किंवा त्या अशा प्रकारचे ते मॅटर जे की बाय लॉ रिक्वायर्ड टू बी रिड्यूस्ड इन टू रायटिंग, याच्या बाबतीत तुम्हाला पुरावा देता येणार नाही एक्सेप्ट द डॉक्युमेंट इटसेल्फ ऑर इट्स सेकंडरी एव्हिडन्स. डॉक्युमेंट आला की मग प्रायमरी किंवा सेकंडरी. मग डॉक्युमेंट इटसेल्फ म्हणलं की प्रायमरी ऑर इट्स सेकंडरी एव्हिडन्स. समजते का? समजते? कोण सांगतं? एनीबडी? तुम्हाला येते मॅडम? अजून कोण सांगा? तुम्ही सांगा. In the terms of contract, grant or other disposition of property reduced in the form of document, and in all cases the document is required by law to be reduced in the form of writing, then no evidence shall be given except document itself or secondary evidence mentioned under section 65. For what purpose? ते विसरला तुम्ही सांगायचं. In proof of such a contract, grant or other disposition of property. येते का लक्षात? लक्षात येत आहे का? परत एक वेळेस सांगू? सांगायचं? Now, there is exception 1 and 2. Exception 1 of section 91. आता याचं एक्सेप्शन दिलं त्यांनी. 91चं एक्सेप्शन काय असेल मग? करेक्ट. 91चं एक्सेप्शन काय असेल आता? अजून कोण सांगतोय? ओरल एव्हिडन्स दिला जाऊ शकतो. डॉक्युमेंट एक्सक्लुजन ऑफ डॉक्युमेंट, मॅडम मी बरोबर सांगितलं. एक्सक्लुजन ऑफ डॉक्युमेंट बाय ओरल एव्हिडन्स. When a public officer is required by law to be appointed in writing. बरोबर आहे ना? पब्लिक ऑफिसर कायद्यानं त्याची नियुक्ती ही रायटिंगमध्ये असते. अपॉइंटमेंट लेटर येतच त्याला. त्याशिवाय तुम्हाला जज म्हणून कोणी ओळखेल का? पहिल्यांदा एक लेटर यायला पाहिजे. सो वेन अ पब्लिक ऑफिसर इज रिक्वायर्ड बाय लॉ टू बी अपॉइंटेड इन रायटिंग and when it is shown that any such person or any particular person has acted as such officer, त्या लोकसेवकाची नियुक्ती होत असताना त्याची नियुक्ती ही लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी असं दर्शविण्यात आलं की तो व्यक्ती त्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत होता. अशी जर परिस्थिती असेल तर द रायटिंग बाय विच ही इज अपॉइंटेड नीड नॉट बी प्रूव्ड. त्यावेळेस त्याला ज्या रायटिंगमुळं किंवा ज्या रायटिंगमध्ये तो अपॉइंट झाला ती रायटिंग या ठिकाणी प्रूव्ह करण्याची गरज असणार नाही. इन केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ पब्लिक ऑफिसर. सोपं आहे. नेक्स्ट एक्सेप्शन 2. विल ॲडमिटेड to probate in India may be proved by probate. Will admitted म्हणजे काय? Probate means what? Probate. Certified copy of will under the seal of court. Willचं probate करतो आपण. Probate jurisdiction. So, will admitted to probate in India may be proved by that probate. भारतामध्ये will ही प्रोबेटद्वारे प्रूव्ह करता येऊ शकते असा हा एक्सेप्शन 2 सांगतो. येते का लक्षात? लक्षात ठेवा. नाउ एक्सप्लेनेशन 1. या 91चा एक्सप्लेनेशन 1. This section applies equally to cases in which contract, grant or disposition of property referred to are contained in one document, underline, and to cases in which they are contained in more document than one, underline it.
आता हे जे टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ग्रँट अँड डिस्पोजिशन ऑफ प्रॉपर्टी हे जर समजा एकाच डॉक्युमेंटमध्ये तयार केलेत किंवा एकापेक्षा जास्त डॉक्युमेंटमध्ये तयार केले असतील तर हा सेक्शन त्या दोन्ही ठिकाणी इक्वली लागू होतो, सारखाच लागू होतो, असं हा एक्सप्लेनेशन 1 सांगतं. येथे लक्षात. एक्सप्लेनेशन 2, वेअर देअर आर मोर ओरिजिनल दॅन वन, एकापेक्षा अधिक जर मूळ दस्तावेज त्या ठिकाणी असतील तर वन ओरिजिनल ओनली नीड बी प्रूव्ड. एकापेक्षा जास्त ओरिजिनल असतील, आपण सांगितलं ऑफसेट मशीनमधून काढलेलं ते जाहीरनामा आहे, हजारो काढले त्यांनी, मग कुठलाही एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतं. नेक्स्ट, एक्सप्लेनेशन 3, द स्टेटमेंट इन एनी डॉक्युमेंट whatever of fact other than fact referred to in this section. इथपर्यंत लक्षात घ्या अगोदर. The statement in any document whatever of fact other than fact referred to in this section, या सेक्शनमध्ये निर्दिष्ट केलेल्या फॅक्ट पेक्षा अन्य फॅक्टचे कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये कसल्याही स्वरूपात जर कथन केले असेल, shall not preclude admission of oral evidence as to same fact. Preclude म्हणजे प्रतिबंधित, अडवणूक. Statement in any document whatever of fact other than fact referred to in this section, त्या डॉक्युमेंटमध्ये अशा प्रकारची फॅक्ट आहे जी फॅक्ट ही या कलमामध्ये मोडत नाही, या सेक्शनमध्ये मोडत नाही, त्या फॅक्टच्या संदर्भातलं ओरल एव्हिडन्स, त्या फॅक्टच्या ॲडमिशनबाबतचा ओरल एव्हिडन्सला हा कलम कसल्याही प्रकारची बाधा आणत नाही. दॅट इज स्टेटमेंट इन एनी डॉक्युमेंट whatever of fact other than the fact referred to in this section shall not preclude, underline, shall not preclude the admission of oral evidence as to the same fact. या कलमात या सेक्शनमध्ये सांगितलेल्या फॅक्टपेक्षा दुसरी कुठली फॅक्ट असेल तर त्या अन्य फॅक्टच्या संदर्भात त्या अन्य फॅक्टचे कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये कसल्याही स्वरूपात जर कथन केले असेल, सांगितलेली असेल तर मग मात्र या सेक्शनचा अडथळा त्याला होणार नाही, याचा कसल्याही प्रकारचा प्रतिबंध त्याला होणार नाही. म्हणजेच काय, ओरल एव्हिडन्स कॅन बी गिवन ऑफ दॅट फॅक्ट विच इज नॉट कवर्ड बाय दिस सेक्शन. समजतंय का? एक्सप्लेनेशन 3, द स्टेटमेंट इन एनी डॉक्युमेंट whatever of fact, कशाही स्वरूपाची फॅक्ट असेल जी की अदर दॅन फॅक्ट रेफर टू इन दिस सेक्शन, या कलमामध्ये सांगितलेल्या फॅक्टच्या शिवाय इतर कसल्याही स्वरूपाची फॅक्ट जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये सांगितलेली असेल तर ती फॅक्ट प्रूव्ह करण्याच्या कामी या सेक्शनचा अडथळा किंवा दिस सेक्शन शॅल नॉट प्रिक्लूड द ॲडमिशन ऑफ ओरल एव्हिडन्स ॲज टू द सेम फॅक्ट. ती फॅक्ट प्रूव्ह करत असताना ओरल ॲडमिशन त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं किंवा या कायद्यानं त्याला कसल्याही प्रकारचा अडथळा, प्रतिबंध होणार नाही, असं हा एक्सप्लेनेशन 3 सांगतो. दिस इज एंड ऑफ सेक्शन